इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात कोल्हापुरात मनसेचा दुचाकी ढकला मोर्चा. केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन छेडले. जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी ढकला मोर्चा काढत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांवर होणाऱ्या परिणामांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात दुचाकी ढकला मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध भागातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलची सक्ती केल्याने वाहनांचे इंजिन खराब होत असून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी इथेनॉल भेसळीचे प्रात्यक्षिक सादर करून या धोरणाचे परिणाम दाखवून दिले. केंद्र सरकारने हे धोरण तातडीने मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह विविध मुद्द्यांवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आज आम्ही 200 गाड्या इथे ढकलत आणलेल्या आहेत. गेली एक महिनाभर आमचा ह्या E20 पेट्रोलवर अभ्यास सुरू होता आणि अभ्यासांती आम्हाला असं जाणवलं की यामध्ये थोडंसं जरी पाणी गेलं ते दह्यासारखा मोठा द्रव तयार होतो आणि टाकीमध्ये द्रव तयार झाल्यानंतर ती इंजिनमध्ये बिघाड करते. त्यानंतर जर पाणी नाही गेलं आणि रेग्युलर जर E20 पेट्रोल वापरलं तर त्यामध्ये कार्बोरेटरमध्ये घाण येऊन वारंवार इंजिन नादुरुस्त होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, ब्राझीलमध्ये 1980 साली E20 पेट्रोलचा वापर झाला होता. त्यानंतर त्यांनी बदल करत करत त्या पद्धतीनं टू व्हीलरची इंजिनं करून घेतलीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बोलायला गेलं तर हे E20 पेट्रोल जे आहे हे 2 स्ट्रोक गाड्यांसाठी उपयुक्त आहे. आपल्या भारतामध्ये 95% 4 स्ट्रोक गाड्या आहेत आणि समजा हे पेट्रोल जर नाही बंद झालं 2 वर्षामध्ये, मिनिमम 2 वर्षामध्ये सगळ्या टू व्हीलर भंगारात घालायला लागतील. आज आम्ही तो विषय महत्त्वाचा, गडकरी साहेब यात जास्त बोलत आहेत की बाबा जो कोण पुरी कोण काय भजी काय नाव आहे त्यांचं आपल्याला काय पूर्ण माहितीसुद्धा नाही. 4-5 मंत्री या केंद्र शासनात दिसतात. ते मंत्री कधीच या विषयावर बोलत नाहीत. नितीन गडकरी साहेब मात्र रोज इथेनॉल ह्या विषयावर बोलत आहेत. त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो आहे आणि आमची व्यथा मांडायला आलो की तुम्ही हे शासनापर्यंत कळवा. एक तर आधीच प्रचंड महागाई आहे. पेट्रोल तुम्ही ज्या दरानं देता त्या दरानं लोक गपगुमान घेत आहेत आणि तुम्ही त्या दरानं घेऊनसुद्धा भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत इतकं कधीच पेट्रोल महाग झालं नव्हतं. त्या दरानं नागरिक पेट्रोल घेत आहेत, तरीही तुम्ही शुद्ध पेट्रोल त्यांना देत नाही. या विषयासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आलो आहे.